येणाऱ्या 21 सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे। तर बघा त्या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे का, तर याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत। आणि पितृदोषासाठी आपण काय गोष्टी नक्कीच करावे त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळेल याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर बघा सध्या पितृपक्षाचा काळ सुरू आहे, तर याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या म्हणजे बघा सर्व पितरांचं श्राद्ध घातलं जातं किंवा पितरांचं पिंडदान केलं जातं। तर त्यामुळे ज्यांना कुणाला तिथी माहिती नसतं तर त्यामुळे त्यांनी आपण जी काही सर्व पितृ आहे तर त्या दिवशी आपल्याला पिंडदान करायचं आहे किंवा त्यांचं तर्पणविधी करायचा आहे, श्राद्धविधी करायचा आहे। तर बघा ज्या दिवशी रोजी 21 सप्टेंबर रोजी येत आहे, तर बघा धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्या हे पितृदोष किंवा शापापासून मुक्तता होण्याचा हा शेवटची संधी आहे। बघा या दिवसामध्ये तुम्ही जर नाही केलं तर नेमकीच शेवटच्या दिवशी तर तुम्ही हे श्राद्ध घालू शकता। तुमच्याकडून नाही झालं शक्य तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर त्या 5 गोष्टी ही नक्कीच सांगणार आहे। तर बघा जर आपल्याला पितरांचे शाप लागले तर आपल्या घरावर खरंच खूप दोष लागत असतात। तर बघा त्याच्यानुसार आपण जे सर्व पितृ अमावस्या नक्कीच करायचं असतं ना, तर पितर नाराज होण्याची शक्यताही असते, त्यामुळे पितृदोष लागू शकतो आपल्या कुटुंबावरती। तर त्या दिवशी 21 सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्याची तारीख म्हणजे रविवारी येत आहे। तर बघा 20 सप्टेंबरच्या रोजीच मध्यरात्री 12:16 सुरू होऊन 22 सप्टेंबर ते सोमवारी मध्यरात्री 1:23 सर्व पितृ अमावस्या आहे। तर बघा पूर्वजांसाठी श्राद्ध पिंडदान करण्याचा सकाळीच काळ म्हणजे बघा जे पिंडदान करण्याचा जे का काळ आहे तर ते सकाळी 11:50 ते दुपारी 12:38 आहे। तर बघा त्या दिवशी म्हणजे 21 तारखेला सकाळी आपण 11:50 ते 12:38 मध्येच आपल्याला पिंडदान करायचं आहे। 21 सप्टेंबरला हीच जी पंधरवडा आहे त्याची सांगता होणार आहे, म्हणून जेणे तुम्ही श्राद्ध केलं नसेल किंवा तुम्ही तर्पणविधी केली नसेल तर तुम्ही त्या दिवशी शेवटच्या दिवशी नक्कीच करायचे आहे। बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये बघा जर तुम्ही आपण पितरांसाठी काही केलं नाही तर आपल्या कुटुंबात दुःख रोग अधोगती येत असते। त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये खूप छान प्रगती व्हावी, आपल्या मुलांबाळासाठी आपल्याला चांगलं होण्यासाठी हे पितरांचं नक्कीच त्यांचे आशीर्वाद असायला पाहिजे। त्याच्यामुळे या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत। बघा त्या गोष्टी कोणत्या, तर बघा आपल्याला सर्वप्रथम तर्पण श्राद्ध दान पंचबली कर्म करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे। तर बघा त्या दिवशी आपल्याला 21 सप्टेंबरच्या दिवशी बघा दुपारचे 12 वाजेच्या आत तर आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यांच्यासाठी पितरांसाठी समर्पित असतो। पण ते भात बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायचं नाही किंवा मीठ घालायचं नाही, तर असंच भात घालायचा आहे, शिजवायला घालायचं आहे, त्याच्यामध्ये दही घालायचं आहे। तर ते तुम्ही छतावर किंवा तुमच्या बाल्कनीत ठेवायचं आहे। तर या दिवशी नक्कीच 12च्या आधी तुम्ही हे नैवेद्य तुम्ही पितरांसाठी करायचं आहे। तर ते पितरांसाठी कावळ्याला ठेवायचं आहे। तर ते दही भाताचा तुम्ही नक्कीच हा उपाय करायचा आहे त्या दिवशी। बघा तर्पणविधी म्हणजे बघा शास्त्रानुसार सर्वप्रथम आपल्याला जी काही 5 गोष्टी आहेत त्यातला पहिला आहे तर्पण। तर शास्त्रानुसार सर्व पितृ अमावस्येला स्नान केल्यानंतर पूर्वजांसाठी तर्पण करावे। तर्पणातून मिळालेल्या पाण्याने तृप्त होतात सर्व पितृ अमावस्येला पूर्वज पृथ्वीवर असतात, मग जर त्यांच्यासाठी तर्पण केले नाही तर ते नाराज होतात। तर अशामुळे पितृलोकात पाण्याची कमतरता असते, म्हणून पितरांना पाणी अर्पण केले जाते आणि पाणी अर्पण करण्यासाठी कुश गवत आवश्यक असते, त्यामुळे अन्यथा पितरांना पाणी मिळणार नाही। त्यामुळे तर्पणविधी नक्कीच त्या दिवशी करायचा आहे। श्राद्ध दुसरं जो गोष्ट आहे ते आपल्याला करायची आहे, तर ते श्राद्ध शास्त्रानुसार बघा सर्व पितृ अमावस्येला ज्ञात आणि अज्ञात या दोन्ही पूर्वजांसाठी श्राद्ध केले जाते। या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करू शकता, त्यांची तारीख तुम्हाला माहिती नसते। आता बघा आपले जे काही पूर्वज आहेत त्यांची तिथी नसते माहिती, त्यामुळे देखील तुम्ही श्राद्ध करायचं आहे। श्राद्ध दरम्यान पितरांसाठी पिंडदान करायचं आहे, म्हणजेच काय तर अन्नदान इत्यादी केले जातं। तर श्राद्ध म्हणजेच भक्तीने पितरांना अर्पण करणे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दान, सर्वश्रेष्ठ दान असतं। तर शास्त्रानुसार आपल्याला सर्व पितृ अमावस्येला पितरांना दान करणे आवश्यक आहे। पितरांना प्रसन्न करण्यासाठी अन्न पांढरे कपडे आणि नाहीतर आणि आपण पाणीही दान करू शकतो। बघा पाण्याची बॉटल तुम्ही देऊ शकता, तुम्ही किंवा वस्तू ब्राह्मणाला तुम्ही दान करू शकता किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता। नंतर आहे पंचबली।
पंचबली कर्म म्हणजे काय बघा, सर्व पितृ अमावस्येला पंचबली कर्म तुमच्या पितरांना अन्न किंवा अन्न पदार्थ अर्पण करण्यासाठी केले जाते। यामध्ये आपण सर्व पितृ अमावस्येला तयार केलेले सात्विक अन्नाचा काही भाग काढून ते आपल्या कावळे, कुत्रे आणि इत्यादी अर्पण करतो। बघा, आपण गाई असेल तर गाईलाही तुम्ही ते त्यातलं थोडासा घास काढायचा आहे आणि ते गाईला, कावळ्याला, कुत्र्याला या दिवशी आपण ब्राह्मणाला हे अन्न देतो। तसं धार्मिक श्रद्धेनुसार हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद पितरांचे आपल्याला लाभते। त्यामुळे आपण हे जी काही तुम्ही त्या दिवशी पितरांसाठी अन्न बनवतात, म्हणजे अन्न जी काही घरामध्ये केलं जातं त्यातला घास गाईला, कुत्र्याला आणि कावळ्यासाठी जे काही अन्न आपण केलेलं आहे पितरांसाठी, जे अन्न पदार्थ तयार केला आहे तर त्यातलंच घास म्हणजे त्या मुंग्यांनाही द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण गाई, कुत्रा आणि आपलं जे काही कावळा आहे तर त्यांच्यासाठी हे नक्कीच हे घास काढून ठेवायचं आहे। तर सगळ्यात दुसरी उपाय म्हणजे काय बघा, कोणती गोष्ट नक्कीच करायची आहे ती म्हणजे दिवा। तर दिवा बघा, आपल्या अमावस्या आहे तर त्या दिवशी संध्याकाळी पितृपक्ष संपतो, म्हणजे आपला जे काही पंधरवडा त्या दिवशी संपत असतो, म्हणजे ते शेवटचा दिवस आहे। तर पूर्वज त्यांच्या निवासस्थानाकडे परतण्याचा प्रवास सुरू करतात। त्यांचा मार्ग अस्पष्ट होऊ नये म्हणून दिवा लावला जातो। घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद मिळतात। तर त्याच्यामुळे आपण जे काही घराबाहेर आहे तर ते दक्षिणमुखी दिवा लावायचा आहे। दक्षिणमुखी हे आपल्या यमाचा आणि आपल्या पितरांसाठी पितरांची दिशा असते, तर ते दक्षिणमुखी आपल्याला नक्कीच मोहरीच्या तेलाचा दिवा नक्कीच तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथे लावायचा। जर तुमच्या मुख्य दरवाजासमोर जर जमत नसेल तर तुम्ही एखाद्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता, जिथे तुम्हाला जागा भेटेल त्या दक्षिणमुखी तिथे दिवा नक्कीच त्या दिवशी लावायचा। त्या दिवशी असंही आपलं अमावस्या आहे आणि पंधरवड्याचा शेवटचा दिवस आहे। हे संधीमध्ये आपले 5 संधी आली आहे, तर या 5 गोष्टी नक्कीच त्या दिवशी करायच्या आहेत। आणि त्या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे का, तर आपल्या भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही। त्याच्यामुळे सूर्यग्रहण आहे तर त्या पितृदोष म्हणजे सर्व पितृ अमावस्या करायची काय आहे, हे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे। तर असं काही नाही, सूर्यग्रहण दिसणार नाही भारतामध्ये, तर इतर देशामध्ये दिसणार आहे। त्यामुळे आपण सूर्यग्रहणाचं काही टेन्शन नाही आहे, यावर्षी आपल्याला पाळायचं नाही। पण हे शेवटच्या आता हे वर्ष आहे तर ते शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे या वर्षाचं, तर हे बाहेर देशामध्ये दिसणार आहे पण भारतात दिसणार नाही। त्यामुळे कुठलेही वेध पाळायचे नाहीत, फक्त त्या दिवशी आपण जी काही सर्व पितरे आहे तर त्या दिवशी त्यांचं स्मरण करायचं आहे। तो दिवस पितरांसाठी असतो, त्याच्यामुळे त्यांना समर्पित असतो। त्याच्यामुळे आपण जी काही आपले पितरांसाठी आहे तर त्यांचे स्मरण करायचे, त्यांची सेवा, त्यांच्या श्राद्ध, तर्पण सगळ्या विधी करायच्या आहेत। तर बघा, जर तुम्ही या गोष्टी जर आपण करत नसेल तर खरंच आपल्या घराला दोष लागत असतो। आपल्या काही कामं असतं तर ते पुढे जात नाहीत किंवा आपल्या लेकरबाळांचे लग्न होत नाहीत, कुठलीही समस्या आपल्या येत असते। त्यामुळे पितृदोष आपल्याला लागू नये यासाठी या 5 गोष्टी नक्कीच करायच्या आहेत आणि त्यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। म्हणजे पितरांचा शेवटचा दिवस असतो तो अमावस्येचा आणि त्याच्यानंतर आपल्याला जी काही दसरा चालू होणार आहे म्हणजे घटस्थापना बसणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच आपलं हे अमावस्या आहे। तर बघा, त्याच्यामुळे आपण ही संधी गमावू नका। ह्या संधीचं पितृदोषासाठी ह्या 5 गोष्टी नक्कीच करायच्या आहेत। या पितृदोषाच्या 5 गोष्टी केल्यामुळे आपल्या मध्ये खूप प्रगती होते आणि आपले जे काही पितृ आहेत ते खुश होतात आणि त्यांचा पण आशीर्वाद आपल्याला खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे तो दिवस खूप महत्त्वाचा आहे। सर्व पितृ म्हणजे आपण जे काही सगळ्या पितरांचं आपण त्या दिवशी स्मरण करतो, त्याच्यामुळे ते अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे। आणि त्या दिवशी एक गोष्ट करायचं आहे, पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे। दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचं आहे, कारण ते पिंपळाच्या झाडाखाली पितरांचं निवासस्थान आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे तिथेही तुम्ही दिवा लावायचा आहे, तिथेही प्रार्थना करायचे पितरांसाठी आणि ते नंतर आपल्याला घरी यायचं आहे। तर बघा, तो पण तुम्ही ते उपाय करायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्येला म्हणजे 21 सप्टेंबरला ह्या सर्व गोष्टी नक्कीच करायच्या आहेत। पितृदोषापासून मुक्त होण्याची ही शेवटची संधी आहे। आवर्जून या गोष्टी नक्कीच करायच्या आहे। शास्त्रोक्त पद्धतीने, विधियुक्त पद्धतीने आपल्याला करायचं आहे, नाहीतर जे आपले पूर्वज नाराज होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण नक्कीच या गोष्टी करायच्या आहेत। तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आपण छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।